पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चकुले आपली दीदी तू आतेच आहे। आपली दीदी मला इथनं बाहेर काढ। आपली दीदी काय ग कडी कोणी लावली बाहेरून? मी रॉकेट रॉकेट दार उघड म्हणलं ना। जोपर्यंत ते शेष येत नाही ना तोपर्यंत दार उघडणार नाही। अरे बाबा असं कोणी शेंशे वगैरे नाहीये, तू दार उघड ना आधी। नाही उघडणार दार, काय करायचं कर। दीदी बाळा तू रडू नको हा। हे बघ आपण करू हा काहीतरी, आपण जाऊ कुठून तरी बाहेर। काय करायचं आपली दीदी आपण? चकुले रडू नको ना ग। हे बघ बाळा रडू नको हा। चकुले मला एक सांग, तुला रॉकेटने आत का कोंडलं? त्याने मला फसवलं। तर तो म्हटला की तू कलेक्टर नाही होणार। मग मी चिडले आणि त्याने मला इथं अंगण कोंडलं। आपण काहीतरी करू। चकुले मला एक सांग, त्या रॉकेटला शेंशाचं कसं कळलं? त्या दिवशी शेंश मला बोलला होता की त्याला खेकडं पकडायला घेऊन ये। हा बोल रे। तू मला आणि मला ज्यांनी मारलंय ना ती पोरग सापडले। कसं काय? अहो नेते त्या टिटवीला दात पडकली तर कोंडून ठेवले। आता त्यांना सोडावलं तर त्याला यावं लागेल। तू आत्ता कुठे सांग, 2 मिनिटात तिथे येतो मी। नेते लोकेशन पाठवतो, तिथे या लवकर। हा पाठव। रॉकेट रॉकेट दार उघडणार आहे। आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट। रॉकेट आपली दीदी आपण आता इथनं बाहेर कसं जायचं? शेंश येईल का वाचवायला? चकुले शेंशा वगैरे काही नसतं आणि शेंशा नाही येणार आहे आपल्याला वाचवायला। चकुले हे बघ शांत बस बरं। छकुले, अप्पे, कोण आहे? शहनशाह। चला वर। छकुले वर ये। बॅग दे।
मलाच करावे लागतंय. बघ आप्पे, मी तुला म्हणलेलो का नाही, आपण अशा ठिकाणी भेटणार जिथून आपल्याला अख्खा गाव दिसेल, पण आपण गावाला दिसत नसू. बघ भेटलो का नाही. आता हात सोडायचा आहे का इथंच थांबायचंय? चल. आता तू ये, तुला रॉकेटची पॉवर दाखवतो. I am the best. I am the best. I am the best. ए यार काय झालं ना याला? नेते सापडला. तुम्हाला म्हणलं होतं लाइटिंगला सॉकेट आणि फायटिंगला रॉकेट. गरज पडतीच. अरे रॉकेट, काय झालं ते नीट सांग. सांगतो. नेते त्या टिटवीला आणि दात पडकेली तर आतमध्ये कोंडून ठेवलंय. आता त्यांना सोडवायला तर त्याला यावं लागेल. नेते अहो ती पोरगी असून तुम्हाला नडायची हिंमत केली त्याने. अरे नुसता बोलणार आहे का दाखवणार आहे मला आता? अहो दाखवतो ना. चला चला. सारखा बाजू सारखा. ए अयो टिटवे देते. अहो मी इथंच कोंडून ठेवलं होतं यांना. रॉकेट, आय एम द बेस्ट. आता दोन पोरींना कोंडून ठेवता येत ना रे? नेते अहो शपथ शपथ मी इथंच कोंडून ठेवलं होतं. बाहेर जाऊन बघ. टिटवे तुला टगडच तोडतो. काय कामाचा नाही रॉकेट. ह्याच्या पाय मार खाल्लाय त्या दिवशी मी. नाही तो खुळा तर आहेच, पण एक गोष्ट कळली का? काय? त्या पळून नाही गेल्या, त्यांना पळवून नेलंय. आणि म्हणून तो जो कोणी आहे ना तो गावातलाच आहे. अहो नेते ती पळाली नेते. मी काय म्हणतो नेते, मी तिच्या घरी जातो. जसे चिंजा आहे ना अशा धरतो आणि तिला उचलून आणतो. रॉकेट शांतो जरा, थंड घे. तू काय म्हणत होता मग ते गावातलं? हा तो गावातलाच आहे, ज्याला सगळं माहित असतं ना. हा अहो ती दात पडकी पण म्हणत होती की तो गावचा शेष आहे म्हणून. हो त्या दिवशी मला तळ्याकडे ना त्या शेषानेच बोलून घ्यायला लावलं तिला. आणि मग तिकडे गेल्यानंतर माझे कपडे काढले. तुम्हाला बी त्यांनी तिकडच मारलं. अरे तू खोळायच ते माहित होतं मला, पण तुझा पार फ्यूज गेला माहित नाही मला. ए रॉकेट, ती बारकी पोरगी काही पण सांगते तू ऐकतो का रे? अहो नेते खरंच ती दात पडकी सांगत होती की असा आवाज केला ना की शेंशा येतो. मी तसा आवाज केलता म्हणून ती टिटवी आली असणारी आणि तिच्या पाठोपाठ तो शेंशा पण आला असणारे. ए दोघं पण ऐका. तू शहनशाह असो नाही तर शक्तिमान, मला शोधून काढायचा म्हणजे काढायचा. काय पृथ्व्या, तो नको टेन्शन घेऊ. तो जर खरंच शहनशाह असेल ना तर लय दिवस लपून नाही बसणार आता. चला. ते दोघ म्हणजे ह्या इथं चढल्या, पत्रा कापला, तिथून वर गेल्या. ए रॉकेट, टेन्शन केलंय. चला. टिटवे टंगडच तोडतो तुझं. जगुले आपण पोचलो. बस 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 बस. अगं थांब की जाऊ की आता इथं. नाही नाही, सोड मला खाली. चल तू घे मला आता. चल बस. नाही नाही नको दादा. चल. चल, थांब की आपली दिदी येऊ दे. कुठे आहे तुझी आत्ती दिदी? ठीक आहे तिथंच आहे. आले बघ. कसली स्लो पॅसेंजर ट्रेन सारखी चालली आहे बघ की. डुगू डुगू चालली. आपण कसं फास्ट आलोय.
माझ्या आप्पीचं काय बोलायचं नाही, सुपर फास्ट आहे. कसली सुपर फास्ट? आपण आधी आलोय, ही बघ कशी चालली स्लो. आप्पी दीदी, हा बघ तुला काय बोलतोय. हा तेच मी काय म्हणलं की आप्पी दिदी बघ कसली सुपर फास्ट आहे, तर ही म्हणते आप्पी दिदी स्लो पॅसेंजर ट्रेन आहे ना चकुले? बरोबर ना? चल. चकुले, तू घाबरली होतीस होय? मग मला कोण घातलं होतं ना. अरे पण तू घाबरली म्हणजे अवघडच आहे. काय बरं? अगं अख्खं गाव घाबरतो तुला चकुले, आणि तू म्हणतेस ना लेडीज फास्ट असतंय, तेव्हा तर सगळ्यांची बोलतीच बंद होती. ते तर आहे शहेनशा. पण आता इथून पुढे कुणाला घाबरायचं नाही काय? नाही घाबरणार आता. आता कसं बोलली, आणि तरी ती कुणाची भीती वाटली ना, त्या शहेनशाला बोलवायचं, ते येईल कुठून बी कसा बी. मग आता कळ, तू कधी पण कुठून पण पोहोचू शकतोस. कसं काय रे? अगं ते कुणाला हॉटस्पॉट लागतोय असं कळलं ना की यायला लागतं. हॉटस्पॉट म्हणजे तू हॉटस्पॉट द्यायला येतोस? अगं तसं नाही का चकुले, ते वेगळा विषय, तुला नाही कळणार. काय नाही कळणार? अगं तू छोटी आहे ना म्हणून, तू मोठी झाली ना की मग कळेल तुला. शहेनशा, तू ते रॉकेटला खेकडं पकडायला घेऊन ये असं का बोलला होतास? तू काय बोलला का तुला? असं काही नाही बोलला, पण मला तुला कोणी सांगितलं होतं मला खेकडं पकडायला घेऊन यायला? मग तू काय सांगितलं त्याला? मग तिने तुझं नाव सांगितलंय. काय करणार होती ती? तिला कोण नेऊन ठेवलं होतं ना, घाबरली होती केवढी. हो की मग एवढी का वाजकेने अंगावी येतेस? चकुले, घाबरायचं नाही कुणाला. नाही घाबरणार. पण शहेनशा, तू नावानं खडच वाटतस, पण तेवढंच गोड आहेस. नाही काय गप्पी दीदी? चल तुला घरी सोडते. नाही नको, जाते की. चकुले, तुला घरी सोडते. अगं नको, शहेनशा काय बोलला आता? घाबरायचं नाही मी, हिथंच तर घ्यायला जाते. जाशील ना नीट? आता जवळ चाल. जा. चकुले, मला पण चॉकलेट पाहिजे, नुसतं थँक्यू नाही बघणार. देते, पण तुझ्या सगळं आपण चुकून आहे, आणि तू पण लपून चुकून देत जाऊ नको. भेटून देत जा की. बर बाई, भेटून देईन या पुढं. आपे तुला बी असंच वाटतं का की मी लपून चपून हॉटस्पॉट नाही दिला पाहिजे, समोर येऊन दिला पाहिजे? मी कधी म्हणले असं? अगं तू तर तापले वाटतं. अगं तुझंच काहीतरी काम होतं ना, म्हणून आलो होतो भेटायला मी. मग आहे की काम? ठीक आहे. अगं हा तर तोच शर्ट आहे जो अख्खं गाव आपे भारी केसा लावलाय ग. आता काय गावात कोणाला कळत नाही कुठला शर्ट आहे. अरे मस्त वाटतं एकदम, स्टाईल 86 वाली एकदम. आवडला तुला? आवडला? अगं एक नंबर आहे, यापेक्षा बेस्ट काय असू शकत. आता ऐक माझं, हिथून पुढे मला भेटायचं नाही आणि मला मदत पण करायची नाही. माझं मी बघायला खमकी आहे. इथनं पुढं शहेनशानं आप्पीचा विषय संपला बघ. आप्पे, आप्पे, एवढं काय झालंय फार? 86 ना आप्पीचा विषय संपला म्हणे परत. काय झालं? अरे तू बघितलंस की काय झालं ते आता? 86 अरे चकुली किती लहान आहे, तिला फार कोंडून ठेवलं होतं. मला एक सांग, मी तिथे वेळेत पोहोचले नसते तर? अगं मी पोहोचलो होतो की येळेत, आणि तू येळेत पोचून काय केलं? तिच्याबरोबर आतमध्ये अडकून बसलीस खोलीत. मला एक गोष्ट सांग, अख्ख्या जगात तुला काय मी एकटीच सापडली होय जिला तुला मदत करूशी वाटती? खोटं बोलू नको, सांग मला. अगं ते, बोल ना. अगं ते, बोल ना. अगं थांब की बोलू दे की. बसले शांत, बोल बोल आप्पे, बोल ना. मला जे वाटतं ना ते करतो मी, कळलं? आज पहिल्यांदा समोरासमोर आलोय ना म्हणून बोलतो. पहिल्यांदा शेतात पाहिलं होतं ना तुला, साडी घालून पुस्तकाची काळजी घेणारी पहिली पोरगी बघितली मी गावात, म्हणून हॉटस्पॉट दिवशी वाटला आणि दिला. अगं तुला बघितलंय मी धडपडताना, तुला, तुझ्या बापूंना. तुझ्या बापूंना कोणी वाकडं बोललेलं सहन होत नाही ना तुला? त्या दिवशी त्या पृथ्वीने अपमान केला त्यांचा, तेव्हा मी होतो तिथं, आणि तू त्याला उत्तर दिलंस ना, तेव्हा गर्दीतली पहिली शिट्टी मी वाजवली होती.
त्या दिवशी गावात सरपंचाच्या घरी अख्खा गाव घेऊन गेलीस तेव्हा तर काय अगं तेव्हा वाटलं होतं काय भारी आहे राव पोरगी खरंच. अगं कुणाला बी नाही जमत हे. अगं जगात आहेत ना लय लोक अशी आहेत ना जी स्वप्न बघायला घाबरतात आपते. तू ती बघतीस आणि पूर्ण करण्यासाठी धडपड करतीस. आणि त्या दिवशी त्यांनी तुझ्या ओढणीवर हात टाकला ना त्याच्यात हिंमत नव्हती. तुला उत्तर द्यायला शब्द नव्हते त्याच्याकडे. अरे घाबरट एक नंबरचा म्हणून तुझ्या ओढणीत हात घातला त्यांनी. मग शेंशाला वाटलं त्याचा हात मोडायचा, शेंशानं मोडला. हा शेंशाला वाटलं त्याला मारावं, शेंशानं मारलं. शेंशाला वाटलं आपल्याला मदत करायची, केली मदत. शेंशाला वाटलं त्या छकुलीला त्या रॉकेटकडे पाठवायचं, पाठवलं. हा ना, चुकलं होतं ते. सॉरी. तुझं ना हेच चुकतं. तुला जे वाटतं ना ते तू करून टाकतोस बघ. तुम्हाला त्या दिवशी म्हणलं होतास ना की तुझी FIR पण कोणी नोंदवून नाही घेणार. माहितीये मला, पण असं वागून नाही चालत. आणि त्याला मारणं हे त्यावरचं उत्तर नव्हतं. अगं मग काय करायला पाहिजे होतं आपली मी अजून. काहीच नको करू रे बाबा. तेच सांगते का वदरनं, पण तुला समजणं झालंय. तुला वाटतं ना मी लय भारी आहे म्हणून. आपली इशे आहे का त्या? मग विषय संपला. आता इथून पुढं मला मदत नको करू. तू रागू नको अशी माझ्यावर. मी रागवत नाहीये तुझ्यावर. मला ना माझाच राग यायला लागलाय आता. मला सतत असं वाटतं की त्या दिवशी मी का गेली तिकडे गेले नसते ना ते एवढं सगळं रामायण घडलंच नसतं ना. मी तिकडे गेले असते ना, तिथे काही वाईट झालं असतं ना, तू त्याला मारलं असतं ना, ते लोक घरी आले असते ना, आज छकुलीला तिकडे कोंडलं असतं ना, मम्मीला बापूंना त्रास झाला असतं माझ्यामुळं. आपली तू शांत हो जरा. आता बाज, मी बघेन मला काय करायचंय ते. मला नकोय तुझी मदत. एवढंच होतं तर हा शर्ट परत कशाला दिला आणि शर्टाला खिसा कशाला शिवलाय ते सांगायचं ना पृथ्वीला जाऊन की कुणाचा शर्ट आहे आणि कुणी मारलं त्याला ते. मग विषय संपला असता. मला नव्हतं द्यायचं त्या पृथ्वीला शर्ट. मला नव्हतं सांगायचं त्याला तुला कुणी मारलंय ते. कारण माझ्यामुळे अजून एका माणसाला मारहाण झालेली मला नसती आवडली ना म्हणून. शेंजा तुला काय वाटतं रे? तुला आत्या पिवता येईल? मी हे बघ, मला फक्त एवढंच वाटतंय का आता माझ्यामुळे गावात परत भानगडी नको. शेंशा, आता ना मला अभ्यास करायचाय. भास, मला बापूंचा माझं स्वप्न पूर्ण करायचंय. मला कलेक्टर व्हायचंय. अप्पे, मला माझ्या बापांनी लहानपणापासून एकट्याने वाढवलं. मी मस्ती केली तर माझ्याबरोबर तो बी मस्ती करायचा. मी गावात टवाळक्या करत हिंडायचो, तो बी हिंडायचा. मी मारमाऱ्या केल्या, राडे केले, पण एका शब्दाने नाही बोलला माझा बाप कधी. मला माझ्या बापाने फक्त एक गोष्ट मला शिकवली. अख्ख्या जगात सगळ्यात महत्वाचं काय असेल ना तर ती म्हणजे बाईची इज्जत. आणि ती वाचवण्यासाठी जीव गेला ना तरी बेहत्तर. मग ती बाई आपली आई, बहीण, बायकोच असली पाहिजे असं काय नाही. आपले तू विचारतेस ना मी हे सगळं तुझ्यासाठी का करतोय म्हणून. ऐक, मी माझ्या बापाने शिकवलेल्या रस्त्यावर चाललोय, कॉलर ताट ठेवून. आपले तुला आवडो ना आवडो, पण एक गोष्ट तुला सांगतो मी, जो पुरीच्या ओढणीला हात घालतो ना त्याला मी मारणार. हात तुटतपर्यंत नाही, मरतपर्यंत मारणार मी त्याला. आणि हे मला हिरो बिरो व्हायचंय म्हणून नाही, मला एक चांगला माणूस व्हायचंय. मला माझ्या बापाचा पोरगा म्हणून मिरवायचंय म्हणून. आणि मी हे मरेपर्यंत करणार, मरेपर्यंत. मग बघू परत गावात कोण पुरीकडे वाकड्या नजरेने बघतोय. नाही त्याच्या नरडीचा घोट घेतला ना, मी माझ्या बापाची औलाद करते.